कोस्टल रोड उद्धव ठाकरेंनी केलाय. फडणवीसांनी त्यावर बोलू नये असं वक्तव्य राज ठाकरेंनी झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात केलं. मुंबईत जन्माला येऊनही मुंबईचा विकास करू शकले नाहीत अशी टीका मुख्यमंत्री फडणवीसांनी केली होती. या टीकेला उत्तर देताना राज ठाकरेंनी कोस्टल रोडचं क्रेडिट उद्धव ठाकरेंना देत त्यांचं कौतुक केलं. ते दोघेही असं म्हणाले की भाजपचे लोक हे मुख्यमंत्री यांचे नेते यांचा कोणाचाही जन्म मुंबईमध्ये झालेला नाही आणि म्हणून मुंबईबद्दल यांना काही माहिती नाही. मुंबईच्या काय समस्या आहेत यांना माहिती नाही. मुंबईचा काय विकास केला पाहिजे हे यांना माहिती नाही. हे बाहेरून आलेले आहेत. आता मला सांगा, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षा जास्त मुंबई कोणाला माहिती होती का? त्यांना सर्वात चांगली मुंबई माहिती होती. मुंबईकरांची नाडी माहिती होती. मुंबईची संकल्पना, मुंबईचा विकास माहिती होता. त्यांचा जन्म तर पुण्यात झाला होता. ते काही मुंबईमध्ये जन्मलेले नव्हते. आणि त्याच वेळी जे म्हणतात आम्ही मुंबईत जन्मलो म्हणून मुंबईकरांच्या समस्या आम्हाला माहिती आहे, ते जन्मून जवान झाले, आता म्हातारे होऊ लागले, तरी मुंबईची एकही समस्या आजपर्यंत त्यांनी सोडवली नाही. मुंबईबद्दल एकही काम ते दाखवू शकत नाही की या मुंबईकरांकरता त्यांनी काय केलं, या मुंबईतल्या मराठी माणसाकरता काय केलं, या मुंबईतल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता त्यांनी काय केलं. जर तुम्ही काहीच दाखवू शकत नाही तर केवळ मुंबईमध्ये तुम्ही जन्माला आले म्हणून तुम्हाला फूल आणि हार घालायचे का? मुख्यमंत्री म्हणतात की जे मुंबईत जन्माला आले ते आता म्हातारे झाले पण मुंबईसाठी काही करू शकले नाही. असं त्यांना असं वाटतंय. प्रश्न असा आहे की हा बघा, माझा आत्ता युती झालेली आहे शिवसेनेबरोबर. मला माझा स्वभाव पाहता मी ज्या गोष्टीला चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हणणार आहे. कोस्टल रोडचं आखणी आणि कोस्टल रोडचं भूमिपूजन हे उद्धव ठाकरेंनी केलंय. फडणवीसांनी ह्याच्याबद्दल बोलू पण नाही. ते म्हणतात की माझं संकल्पना. आता प्रश्न असा आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये भूमिपूजन बरोबर आहे, हे म्हणत असेल की नाही कोस्टल रोड आम्ही केला म्हणून. मग तसं मग बांद्रा बरेली सिलिंगचं भूमिपूजन गडकरींनी केलं होतं, पण कम्प्लीट केला काँग्रेसवाल्यांनी अशोक चव्हाणांच्या काळात. मग कुठे जात आहे खोलात? आणि भ्रष्टाचाराबद्दल ते का बोलतात मला कळलं नाही. मला शिंदे गेले आणि फडणवीस आले. आल्यावरती फडणवीसांनी शिंदेंनी केलेली टेंडर्स रद्द का केली हो? स्टे का दिला?